नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण लॉगॅरिथमिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे बघणार आहे आपण। ठीक आहे, याच्यापूर्वी आपण प्रोडक्ट रूल, क्वोशंट रूल, चेन रूल बघितले। ठीक आहे, डिटेल मध्ये प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक स्टेप्स कशी करायची, काय करायचं हे बघितलं। ठीक आहे, मग आता यामध्ये या टाइप मध्ये समजून घ्यायचं की प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत, कारण प्रॉपर्टीज जर तुम्हाला इम्प्लिमेंट करता आल्या तर हे एक्झाम्पल जमणार आहेत। कळाले? मग आता हा जो पार्ट आहे हा कुठला आहे, तर पहिला जर एक्सरसाइज तुम्ही बघितलात, ठीक आहे, टेक्स्टबुक मधला, तर त्यातला तिसरा प्रश्न काढायचा। तिसऱ्या प्रश्नामध्ये हे क्वेश्चन्स आहेत शेवटच्या साईडला। ठीक आहे, ओके। त्याचबरोबर अजून बाकीच्या टॉपिकचा पण जर तुम्हाला स्टडी करायचा असेल, त्याचाही मटेरियल आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तेही तुम्ही जाऊन बघू शकताय। अगदी कमी वेळेमध्ये डिटेलमध्ये गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यावरती पण। ठीक आहे, आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, तर आता लक्ष द्या। बघा यामध्ये बघा, आता प्रॉपर्टीज एक्सप्लेन करत बसत नाही मी एक्झाम्पल मध्येच प्रॉपर्टी कशी इम्प्लिमेंट होते ते सांगतो। ठीक आहे, ओके। मग आता इथं बघा, लॉग, आता tan क्यूब एक्स एक व्हॅल्यू आहे, पहिलं फंक्शन, sin रेस टू 4 दुसरं फंक्शन आहे, आणि हे ब्रॅकेट रेस टू 7 तिसरं फंक्शन आहे। म्हणजे मी ह्याला कम्पेअर करतो। बघा कशाबरोबर कम्पेअर करतो, कम्पेअरिंग विथ, कारण इथं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा काढायचंच नसते, लक्षात घ्या। लॉग ए मल्टिप्लाय बाय बी मल्टिप्लाय बाय सी, कळलं का? ए म्हणजे tan क्यूब एक्स, बी म्हणजे sin रेस टू 4x, सी म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7। ओके, तर ही प्रॉपर्टी कुठे दिसते तुम्हाला? ही पहिली प्रॉपर्टी बघा, लॉग ए इंटू बी। आता इथं दोनच व्हॅल्यू घेतल्यात, म्हणून इथं लॉग ए इंटू बी असेल तर लॉग ए प्लस लॉग बी येतं। करेक्ट आहे? मग त्या पद्धतीने इथं किती सांगा, इथं व्हॅल्यू 3 आहेत। मग इथं काय काय येणार सांगा, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग काय येणार आहे, सी येणार। करेक्ट? मग याप्रमाणे इथं जर आपण बदल केले तर मी y इक्वल टू घेतो, हा a म्हणजे मी काय लिहिणार सांगा, लॉग tan क्यूब एक्स, मध्ये साइन कोणता असणार आहे, प्लस, पुढं लॉग sin रेस टू 4x प्लस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7 असणार आहे। करेक्ट आहे? ओके, इथपर्यंत लक्षात आलं, आपण पहिली प्रॉपर्टी वापरली। आता आपण प्रॉपर्टी वापरणार आहे 3 नंबरची। 3 नंबरच्या प्रॉपर्टी मध्ये काय बघा, लॉग टू द बेस ई ऑफ ए, आणि इथं ए चा इंडेक्स एम आहे, इंडेक्स। मग जर लॉगची प्रॉपर्टी काय सांगते, हा जर इथल्या फंक्शनचा जर इथे इंडेक्स असेल तर तो इंडेक्स लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे आपण पुढे घेऊ शकतो इथं, किंवा हा इंडेक्स ह्या इथल्या फंक्शनच्या रेस्टला घेऊ शकतो, इथला नंबर इथं इंडेक्सला घेऊ शकतो, ही प्रॉपर्टी सांगते। मग आता 3 नंबरची प्रॉपर्टी आपण वापरणार इथं। हा जो 3 आहे तो लॉगच्या पुढे येणार, अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी 3 लॉग काय आलं इथं, tan x प्लस, आता हा 4 हा साइनचा इंडेक्स आहे, तो पुढे येणार आहे, 4 लॉग sin x राहणार इथं, प्लस हा 7 पण पुढे येणार, 7 लॉग, आणि इथे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 7। हे झालं सिम्प्लिफिकेशन अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी। ठीक आहे, आता सगळं हे सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर मग आता या स्टेपला आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहे। मग ह्याला आपण काय करूयात, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करूयात, एक्स। ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचंय, लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं। काय असतं डेरिव्हेटिव्ह, 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचं काय असतंय, एफ डॅश एक्स। करेक्ट आहे? ओके। मग आता इथं बघा, वायचं डेरिव्हेटिव्ह येणार डी वाय बाय डी एक्स। ठीक आहे, ओके। आता इथं लक्ष द्या, इक्वल टू 3 तसंच राहिलं, मल्टिप्लाय बाय लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन tan एक्स, आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे सेक स्क्वेअर एक्स। करेक्ट आहे? ओके, प्लस पुढं 4 तसंच राहणार, कोइफिशियंट आहे, इंटू लॉग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढताना लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन एक्स, आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून कॉस एक्स येणार आहे। ठीक आहे, प्लस 7 ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7। ठीक आहे, मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येणार सांगा इथं, 2x प्लस 7चं 0 येणार आहे। करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे, मग आता इथं काय तयार होणार बघा, या ठिकाणी असं येणार आहे तयार, 3 सेक स्क्वेअर एक्स अपॉन tan एक्स प्लस पुढं 4 कॉस अपॉन साइन काय येणार सांगा इथं, कॉट एक्स, प्लस इथं किती येणार आहे 14x, 7 इंटू 2x 14x, आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस 7। हे आपलं फायनल आन्सर आलं। करेक्ट आहे? म्हणजे कसं इम्प्लिमेंट केला प्रॉपर्टी, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह कसं काढलं हे तुमच्या लक्षात आलंय। ठीक आहे, ओके।
आता यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये पण मी सेम या पद्धतीनं थोडं सिम्प्लिफिकेशन करून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, मग आता ह्याला आपण काय करूयात, कम्पेअर करूयात. कशाबरोबर, कम्पेअरिंग विथ म्हणूयात. आता हे लिहायची गरज नाही, लक्षात घ्या, हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी सांगतोय. मग इथं कम्पेअरिंग विथ लॉग, आता ह्याला आपण ए मानूयात, मल्टिप्लाय बाय, बघा ए मल्टिप्लाय बाय. आता इथं ब्रॅकेट आहे तर मी इथं ब्रॅकेटच टाकतो. ठीक आहे, ह्याला आपण बी मानूयात, अपॉन ह्याला आपण काय म्हणूयात सी, आणि रेश टू इथं किती आहे 3/2, कारण ह्या सगळ्या दोघांना पण येते. ठीक आहे, ओके. मग आता नीट समजून घ्यायचं इथे कसं होतंय. तर ही पहिलीच प्रॉपर्टी आपण वापरणार आहे, एक नंबरची. कोणती, ही वाली प्रॉपर्टी. ठीक आहे, पहिल्यांदा का, तर इथं आपण ह्याला ए मानणार आणि ह्या अख्ख्या टर्मला आपण बी मानूयात. ठीक आहे, म्हणजे हा पहिली टर्म मल्टिप्लाय बाय दुसरी टर्म आहे, या दोघांच्यात मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे मध्ये साइन कोणतं येणार आहे, प्लस. बघा, ए आणि बी मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये साइन कोणतं येते, प्लस येते. मग आता इथं काय येणार बघा, तर या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं झालं तर असेल लॉग ए, मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस आलं, लॉग इथे येणार बी अपॉन सी, रेश टू किती येणार आहे 3/2. करेक्ट आहे, ओके. पुढं आता ह्याच्या पुढची स्टेप अशी येऊ शकते की लॉग ए तसाच राहील, प्लस आता 3/2 पुढे येईल इथं, आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लॉग काय राहिलं, 3/2 पुढे आल्यानंतर ना इथं असं येईल की लॉग बी अपॉन सी येईल. करेक्ट आहे. आता पुन्हा लॉग बी अपॉन सी, बघा लॉग ए अपॉन बीचं काय असतंय, लॉग ए अपॉन मायनस लॉग बी, बरोबर आहे का. म्हणजे इथं येणारे लॉग ए प्लस 3/2, आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेट देतो कारण 3/2 दोघांसाठी पण असणार आहे, लॉग बी मायनस लॉग काय येणार आहे सी. म्हणजे हे सिम्प्लिफिकेशन झालं. हे एवढं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता ही ए बी मध्ये मी सिम्प्लिफिकेशन केलं, आता त्याच टर्म्स घेऊन सिम्प्लिफिकेशन करूयात आपण. ठीक आहे, हे एवढं लक्षात आलंय. ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे लिहून ठेवा जरा. हे मी आता पुसून टाकणार आहे कारण जागा पुरणार नाही आपल्याला. ठीक आहे, घेतले लिहून दे. ठीक आहे, ओके. आता याच्यानंतर पुढं लक्ष द्या, याच्या पुढचा पार्ट लॉग काय येणार सांगा, 4/2x येणार आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस येणार, इथे येणार आहे लॉग, ही आहे तशी टर्म, ही x² + 5 डिवायडेड बाय इथे येणार आहे 2x³ - 4, आणि स्क्वेअर रूट आहे म्हणजे रेश टू किती येतं 1/2. ठीक आहे, आणि रेश टू इथे किती आहे 3/2. करेक्ट आहे, ओके. आता पुढं लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे हा इंडेक्स पुढे घेऊ शकतो आपण, म्हणजे इथं 2x आलं, हे लॉग 4 आलं इथं. ठीक आहे, प्लस आता इथं पुढे काय बघा, आता हा 3/2 पुढे येणार, ऍक्च्युअली इंडेक्सचा पार्ट 3/2, इथं आलं लॉग, आणि या ठिकाणी आहे तसंच x² + 5, आणि खाली सुद्धा 2x³ - 4 रेश टू 1/2. कळालं, ठीक आहे, ओके. आता याच्या पुढं 2x log 4 प्लस हा 3/2 तसाच इथं स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे, आता न्यूमरेटर लॉग ऑफ येणार पहिल्यांदा x² + 5 डिवायडेड बायचा इथं मायनस येणार, आणि इथं येणार आहे लॉग, या ठिकाणी येणार आहे 2, बघा लक्ष द्या, या ठिकाणी काय येणार आहे 2x³ - 4 रेस टू 1/2. करेक्ट आहे, ओके. बरं, आता इथं डेरिव्हेटिव्ह काढता येते का आपल्याला, अजून नाही का, तर हा इंडेक्स 1/2 आपल्याला पुढे घ्यावा लागेल ह्या स्टेपला. म्हणजे हे 2x log 4 तसंच ठेवा, डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला अजून पुढे याच्या. ठीक आहे, y = प्लस इथं 3/2, या ठिकाणी आलं लॉग x² + 5, हे पण तसंच राहणार आहे, बदल फक्त इथं करायचा आहे, हा 1/2 पुढे घ्या लॉग. आता हा 1/2 पुढे कुठल्या प्रॉपर्टी प्रमाणे येतोय, तिसऱ्या प्रॉपर्टी प्रमाणे येतोय, हे डोक्यात ठेवायचं. ठीक आहे, आणि हे तसंच राहणार आहे 2x³ - 4, हा क्यूब पुढे येणार नाही, हे डोक्यात ठेवायचं. आता इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या, क्लिअर. ठीक आहे, आता ह्या स्टेप नंतर मग डिफरन्शिएट करायचं, सगळं सिम्प्लिफाय झालं की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सांगा वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता log 4 ही पूर्णपणे टर्म आहे, ती कोइफिशियंट आहे, कळालं का, एक्सचा किंवा 2x कोइफिशियंट आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण ह्या लॉगच्या टर्म मध्ये कुठे x आहे का, नाहीये, पण ती मल्टिप्लिकेशन मध्ये 2x बरोबर, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार नाही. त्यामुळे समजून घ्यायचं, इथं डेरिव्हेटिव्ह काढताना कसं होणार बघा, 2चं डेरिव्हेटिव्ह काय येतंय का, नाही, मल्टिप्लाय बाय, तर हे मल्टिप्लिकेशन मध्ये x बरोबर, त्यामुळे ते 2 कोइफिशियंट झाला, 2 तसंच राहिला. एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती आलं 1, आणि इथे काय येणार आहे मल्टिप्लाय बाय, पुढं कोण आहे log 4 आहे, आलं का log 4. ठीक आहे, ओके. पुढं प्लस इथं आलं 3/2, ओके, ॲज इट इज. आता ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह पुढं जे काय आहे ते,
म्हणजे पुढे जे काय ते आपण लगायचं एक्स स्क्वेअर प्लस 5 हे लॉगचं झालं. आता इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, 5चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 प्लस 0. कळालं का? लॉगचं पहिल्यांदा काढलं, मल्टिप्लाय करून त्या पुढच्या टर्मचं काढलं, मध्ये मायनस, इथं आलं 1/2 इंटू आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढा, काय येणार आहे 1/2x³ - 4. ठीक आहे, आणि मल्टिप्लाय करून इथं ब्रॅकेटमध्ये घेतो 2x³ डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तर 2 तसाच राहणार आहे, मल्टिप्लाय बाय x³ डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x² - 4चं किती येणार आहे 0 येणार आहे. कळालं का इथपर्यंत? ठीक आहे, आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेट काय करूयात, कम्प्लीट करूयात आपण. मग आता याच्या पुढची स्टेप अशी होऊ शकते बघा, 2 log 4 समजून घ्या, 2 log 4 नेक्स्ट प्लस 3/2 ने मल्टिप्लाय करा किंवा तसंच ठेवा, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 3/2 मी बाहेरच ठेवतो, वरती आलं 2x/x² + 5 मायनस इथं किती येणार सांगा. तर आता समजून घ्यायचं, इथं या 2 ला हा 2 काय होऊ शकतो कॅन्सल, म्हणजे इथं आलं 3x² वरती आणि खाली आलं 2x³ - 4 आणि इथं हां ठीक आहे एवढंच. मग आता हे 3/2 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे, नाही केलं तरी चालणार आहे. फायनल आन्सर आपलं हे आलंय. कळालं इथपर्यंत? ठीक आहे, म्हणजे शांतपणे एक्झाम्पल दोन्ही पण लिहून घ्या. त्याच्यानंतर अजून आपण एक्झाम्पल बघणार आहे लॉगचे. त्या प्रॉपर्टीज तुम्ही लिहून घेतल्या असतीलच, म्हणजे हळूहळू लक्षात येतील गोष्टी. जरी 1-2 गणितं कळायला नाही सुरुवातीचे, लिहून घ्या, व्यवस्थित बघा, पुन्हा एकदा समजून घ्या. ह्याच्यानंतरची पण एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येतील. आणि जर सपोज समजलं नाही तर पुन्हा एकदा रिवाइज करून बघा, म्हणजे गोष्टी आता एकदम हळूहळू सांगितलेल्या आहेत, फक्त ते कनेक्ट होईपर्यंत थोडासा वेळ लागू शकतो कदाचित, नाही तर बाकीचा पार्ट सोपाच आहे. ठीक आहे.